नमस्कार सर्वांना. जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. श्री गुरुदेवाय नमः. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी माया जोगे, सावित्री शक्तीपीठ, महानगर, नागपूर सादर करीत आहे महाराज रचित ग्रामगीता अध्याय 7 आणि त्यातील प्रथम 11 चरण. यात महाराजांनी आचार प्राबल्य म्हणजे संयमी आचरणाचे महत्त्व विशद केलेले आहे. हा अध्याय ग्रामस्थांना आदर्श आचरण व स्वावलंबन शिकविणार आहे. चला तर ऐकूया. एका सज्जने प्रश्न केला, लोक रहाटी कळली आम्हाला, पुढारी नेतेच सुधारती गावाला, सत्य हे सारे. परी भल्यांनीच गोंधळ घातला, पुढारी पुढिलांचा अरी झाला, तयाच्या नगाऱ्या पुढे कसला, आवाज आमचा तानमारी. न्यायदेवता सिंहासनी बसविली, तीच अन्याय करून गेली, मग कैची सुव्यवस्था आली, सांगा सांगा. सत्संगतीसी पंडित बोलाविला, त्यानेच गावी कलह केला, शहाणा म्हणावा तोच निघाला, महामूर्ख जैसा. प्रसन्नतेकरिता ठेविले गायन, तेथे ऐकावे लागले रुदन, आपल्या पोटाची सोय व्हावी म्हणून अरे ओरडे. घोडे शिकवाया आणाला स्वार, तोची पडला मोडोनी कंबर, कैसे बसतील मग इतर घोड्यावरी. इमानदार म्हणून पाहिला धनी, त्यानेच केली बेईमानी, आता विश्वास ठेवावा कोणी कोणावरी. मुले शिकविण्या मास्तर ठेविला, त्यानेच केला दुर्व्यवहार, शिक्षकाशीच शिक्षणाची जरूर ऐसे झाले. औषधी द्याया आणीला डॉक्टर, त्याने रोग्यासी दिले जहर, आता कोणी करावा उपचार, सांगा सांगा. ऐसे झाले आमच्या गावा, सांगा काय व्यवस्था करावी, कोणास हाक मारूनी घ्यावी विश्वासाने. जन मनात येईल ते करीती, दारू पिती तमाशे नाचविती, पुढारीच पुढाकार घेती ऐशा कामी. असा मोलाचा संदेश देण्यासाठी महाराजांनी ग्रामगीता हा अमोल ग्रंथ आपल्यासाठी अमोल ठेवा म्हणून ठेवलेला आहे. त्यातील सत्य पारखून जाणून घेऊन व आत्मचिंतन करण्याची आपल्या सर्वांची आवश्यकता आहे आणि निश्चितच आपण ती करणार आहोत. जय गुरुदेव.